कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्रितपणे लढणार असल्यावर सर्व पक्षांचं एकमत झालं आहे। महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत सक्षम उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी तिन्ही पक्षांची उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला। ही उपसमिती प्रत्येक प्रभागातील निवडणूक क्षमतेचा आढावा घेऊन वरिष्ठ नेत्यांकडे अहवाल सादर करणार असून त्यानंतर अंतिम जागा वाटपाचा निर्णय होणार आहे। महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी एक संघ राहण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली। आज झालेल्या बैठकीमध्ये महायुती अभेद्य असेल असं ठरवण्यात आलं आणि त्याची उपसमिती एक निर्माण करण्यात आली की जी 81 नगरसेवक जे पुढच्या काळामध्ये घडणार आहेत त्यांचा अभ्यास करून ज्या पक्षाकडे निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार त्या ठिकाणी असतील याची एक यादी आमच्याकडे तयार करून ती उपसमिती देईल आणि त्यानंतर मग आम्ही सर्वजण मिळून कुठल्या पक्षाला किती जागा द्यायच्या यावरती चर्चा करून आम्ही महायुतीवर शिक्कामोर्तब करून आम्ही साधारणतः 28 ते 29 तारखेला महायुतीची यादी आम्ही जाहीर करू। जागा वाटपाचा फॉर्म्युला म्हणजे निवडून येण्याची क्षमता हा त्यामधला प्रमुख क्रायटेरिया आहे आणि हे करत असताना कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणे ही देखील दखल घेतली जाणार आहे। महायुतीकडं इनकमिंग पण भरपूर झालेलं आहे, त्याचबरोबर वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते देखील आहेत। या सर्वांचा विचार करून त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे। पण आता एखाद्या वॉर्डामध्ये 10-15 जणांची जर मागणी असेल तर 4 जणांना उमेदवार आम्ही देऊ शकणार आहे। त्यामुळे इतरांची समजूत काढून त्यांना काही इतर ठिकाणी कमिट्या असतील, काही इतर माध्यमातून त्यांना न्याय देण्याची भूमिका असेल, या सगळ्या गोष्टी करून बंडखोरी कुठे होणार नाही याची काळजी घेतली जाईल।